श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 8 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्री हरी पाव माते. तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्मादिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिरवाण भाषे भीतरी, त्याचे सांग करू हरी, सेवन ते कवन्यारीती. गिरवणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमलांती मकरंद, बेडुकाला मिळतो कसा. अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करुण घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधले त्वा. जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, कशातही अंधत्व आता, आले आहे दृष्टी ते. ऐसा सर्व बाजूनी, मी हीन दीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीच्या मनी, जाती जिरोनी मनोरथ. हे व्यवहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान, आगळे आहे सर्वाहुन, घनाच्या पाण्या लागून, दाम देण्याची गरज नसे. मेघांनी आणल्या मनात, तळी विहिरी भरतात, निवड खडकास फुटतात, पाठ पाण्याचे पांडुरंगा. ऐशा त्या तव कृपेचा, दासगणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा, घाल माझ्या मुखात. तेने मी तृप्त होईन, अवघ्या सुखाते पावेन, अमृताचा लाभ ताकन, रोग सारे दूर होती. असो मागील अध्यायी, देशमुख पाटला ठाई, मुक्का माते दुखडी बाई, येऊन बैसली हे ऐकिले. जेथ जेथ ही नांदे दुखडी, तेथ तेथ ही करी होडी, अवघ्या सुखाची रांगोळी, तिच्या पायी होतसे. क्षयरोग तो शरीराला, वा दुखडी रोग समाजाला, नेतसे यम सदनाला, प्रयत्न पडतील उळे तेथ. असो तडाची या काठावर, देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पांढरी, काही कामावरून खरी, कुरबुर झाली उभयंतात. तो असे मर्या महार, देशमुखाचा जाला जोर, तो बोलला उने उत्तर, खंडू पाटला कारणे. पाटील बदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरीबाने पायरी आपली कधी सोडू नये. उनी उत्तरे बोलण्याचा, अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्या सारख्या नकट्याचा नाही हे जाणमनी. तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकुनी भाषणा, पाटील खवळला मानसी. बाचाबाचीचे कारण, होते अतिशुल्लक जाण, कागद ठाण्या लागून, पाठवणे होते पाटलाला. तो टप्पा न्यावयासी, सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकुल्यासी, तशी लिहित टप्पा द्याहा. ते ऐकुनी वदला महार, मी नहा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेऊनी, तुझ्या हुकुमा लागुनी, बोंबा शिंद्याच्या समजतो मी. ऐसे वदनी बोलला, हाव भावही तैसा केला, मुठवडूनी हात नेला, त्याने आपुल्या मुखापुढे. ती त्याची पाहुन कृती, खंडू पाटील कोकला चित्ती, भरीव बेडीची काठी हा होती पाटलाच्या हातात. त्याच काठीचा केला प्रहार, महाराची या हातावर, पाटील मुडचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार हा. त्या प्रहारे करुणी हात गेला मोडूनी, महार बेशुद्ध होनी पडता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला, तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महारा त्याच्या आपटांनी नेला उचलून देशमुख सदनी, मोडला हात हे पाहुनी,
देशमुख ते संतोषले. वा वा छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्या भली. ही अनायासे संधी आली, ती उपयोगी न दवडली. त्यांनी त्या महाराजी तत्काळ नेले कचेरीसी. समजाविले अधिकाऱ्याची, खोटे नाठे विबुध हो. खोटे ही दोन पक्षात, वाकडे आल्या यत्किंचित. काट्याचेच होतात नायटे ते अवलोका. फिर्याद त्या महाराची, पुस्तकात नोंदली साची. आज्ञा झाली अधिकाऱ्याची, पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार, उद्या हे पडणार पाटलाच्या पदी थोर. बेडी करी हातकड्या, ते खंडू पाटला समजले. धाबे त्याचे दणानले, तोंडचे पाणी पळाले. झाला अति चिंतातुर, ज्या शेगावी मी वाघापरी. वागत होतो आजवरी, तेथेच का हा श्रीहरी. प्रसंग आणला बेडीचा, अब्रुदारास अपमान. वाटे मरणाहून मरण, बंधू गेले घाबरून. काही विचार सुचेना, खंडू हताश होऊन बसला. तो एक विचार सुचला त्याला, श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे. त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन. करणार न कोणी यान, राहिला या वऱ्हाडी. लौकिकी यत्न करण्याला, बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला, समर्थाकडे रात्रीस. ऐताच केला नमस्कार, शिर ठेविले पायावर. महाराज आला कठीण फार, प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत. तळ्यापाशी ताडिले सत्य, करातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला, काट्याचा नायटा केला. देशमुख मंडळी निघाला माझे अहित करण्यास. त्या निमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला, तुझविन कोण रक्षिल. उद्या येतील राजदूत, मला येथून नेण्याप्रत. बेडी ठोकोनी पायात, ऐसे आज ऐकले. त्यापेक्षा गुरुवरा, गडा माझा येथीची चिरा. ही घ्या तलवार देतो करा, बेड करू नका हो. अब्रुदारा कारण, बेइज्जत हेच मरण. अपराध माझ्या त्यातून, अति अल्प दयाळा. त्या अपराध रूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूचा, खरा समर्था एकाडी. जयद्रथाच्या वेळेला, अग्निकाष्ट भक्षणाला. होता अर्जुन तयार झाला, केवळ आपुल्या अब्रूस्तव. ते भगवंताने भली अब्रुत्याची रक्षण केली. प्रभूचे वस्त्रे नेसविली, द्रौपदीला सभेत. देवी मम अब्रुही पांचाळी, देशमुख कौरवांनी आणली. नग्न करण्यासाठी भली, तिचे करा हो रक्षण. ऐसे वदुनी समर्थाला, पाटील रडू लागला. आसवांचा तो चालला, पूर नेत्रा वाटे हो. घरची मानसे चिंता दूर, आधीच झाली होती फार. नाही त्यांचा शोक पार, तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले. खंडू पाठला हृदयी धरले, त्याचे सात्वन करावया. अरे काम करत्या पुरुषाप्रत, ऐशी संकटे येतात. वरच्या वरी जाण सत्य, त्याची चिंता वाहू नको. स्वार्थ दृष्टी बळावंता, ऐसेच होते तत्वता. खऱ्या नीतीची ही वार्ता, अणुमात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण, एका जातीचे असून एकमेकाचे नुकसान स्वार्थी करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थेच आला विपट सत्य. परी पांडवाचा पक्ष तेथ, न्याय खरा होता की. म्हणून पांडवा कारणे, सहाय्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिऊ नकोस तिळभर, बेडी न तुळशी पडणार. किती जरी केला जोर, देशमुखाने आपला. तेच पुढे खरे झाले, पाटील निर्दोषी म्हणून सुटले. जे का संत मुखा वाटे आले, ते नकोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार. कोणा नाही आवडणार अमृत, ते सेवावया.
पुढे खंडू पाटलाने करुण विनंती प्रेमाने नेले राहावया कारणे समर्थाला निजगृही असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मण आले अवचित 10-5 तैलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरी प्रीती परिधनाचा लोभ चित्ती राही त्याच्या विशेष ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण तै होते पांघरून घेई समर्थ निजलेले त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र जटीचे ते स्वरासहित अति उच्च स्वराने मंत्र म्हणण्यात चूक झाली तीन त्यांनी दुरुस्त केली म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारी पहा आणि ऐसे बदले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैदिक झाला हीनत्व वेद विद्येल्या आणू नका रे निरर्थक हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची बाडोईस बांधल्या शादीची किंमत काही राखाहू मी म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वर मणी आणा उगीच घोड्या भाविकांना सोंगा आणून नाडू नका जी रुचा ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी तोच अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखविला चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे तेलंगी ते ऐकून चकित झाले अधोबदन बैसले मुखवरी करण्या आपुले भयमनी वाटले त्या सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार दीपाचा तो जय जयकार त्याची किंमत अंधारी विप्र म्हणती आपल्या मनी हा पिसा कशाचा महाज्ञानी चारी वेद त्याच्या वदनी नाटकात प्रत्यक्ष हा विधाताच होय दुसरा शंका येथे नुरली जरा हा असावा ब्राह्मण खरा जातीने के निसंशय परमहंस दीक्षा याची वार्ता न उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची हा जीव मुक्त सिद्ध योगी काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी हा वामदेव याला दुसरी उपमान ती द्यावया असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणाला गुण देत झाले दयाघन रुपया दक्षिणा ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गाव निघून गेले महाराजही कंटाळले उपाधीला गावाच्या श्रोते खरा संताप्रती उपाधी न असे पटत दांभिकाला मात्र भूषण होते तियेचे गावाची या उत्तरेला एक मळा सान्निध्याला या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस एक शिवाचे मंदिर तेत होते साचार लिंबतरुची थंडगार छाया होती ते ठाई हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे त्या मळ्यात महाराज आले शिवालया सान्निध्य बसले एका ओट्यावरी भले निबंतरूच्या छायेत समर्थ म्हणाले कृष्णाजीसी मी आलो तुझ्या मळाशी काही दिवस राहावयासी या श्री शंकरा सानिध्य हा भोलानाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर हा राजेश्वर आहे अवघ्या देवांचा तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा तो भला दे सावली करून ते वाक्य ऐकले 6 पत्रे आणविले ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तत्काळ समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला राजा जाय जयास्तला तीच होते राजधानी महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या खाण्या पिण्याची तरतुद सारी निजांगी कृष्णाजी पाटील करी समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे असो गजानन असता मळ्यात गोष्टी घडली अद्भुत येथे झाले फिरत फिरत 22 कोसावी ते ठाया समर्थाचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये गोसावी म्हणती पाठलासी
आम्ही आहो तीर्थवासी जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन गंगोत्री जमनोत्री केदार हिंगलाज गिरणार डाकोर ऐशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरुनी ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहो साचे महाराज ही आमुचे आहेत सांप्रत बरोबर हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलाम हरी ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने शिरापुरीचे अयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित लागे जो ओढण्याप्रत गाजा तोही पुरवावा 3 दिवस येथे राहू चौथे दिवशी येथून जाऊ पाटील नका कष्टी हो साधून घ्या ही पर्वणी तुम्ही पोशिला मळात वेडा पिसा नंगा धूत मग आम्हा देण्या अयाचित मागे पुढे का पाहता गाढवासी पोशिती गाईस लाथा मारिथे ते का म्हणावे सन्मती पहा विचार करून आम्ही गोसावी वैराग्य भरित जाणतो अवघा वेदांत मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया कृष्णाजी म्हणे त्यावरी उद्या घालीन शिरापुरी आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन जितुका गांजा ओढाल तितुका तेथेच मिळेल तेथे चालता बोलता कंठनिड बसला आहे पत्र्यामध्ये 2 प्रहराची वेळा खरी घेतल्या चुन भाकरी मळ्यात येऊन विहिरीवरी बसले गोसावी भोजना समर्थाच्या समोरी एका छपरा भीतरी गोसाव्याने लावली खरी आपली कडासने त्याचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य तो भगवत गीते प्रत वाचू लागला अस्तमानी गोसावी श्रवणा बैसले गावातूनही काही आले पोथी एकावया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची नैन छिंदती हा श्लोक निरूपणाचा होता देख ब्रह्मगिरी पक्का दांभिक स्वानुभवाचा लेश नसे निरूपण त्याचे ऐकले गावकऱ्यास नाही पटले ते आपसात बोलू लागले हा नुसता शब्दांचल सारे पोथी ऐकल्यावर येऊन बसले पत्रा भीतरी गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग आला येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा येथे तेथे ऐकला इतिहास येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष या भाषणे गोसाव्यास रागा आला काहीसा अवघे गोसावी कांजा प्याया बसले होते घेऊन या त्या पत्र्याची या ठाया चालली चिलीम गांजाची पत्रात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी चिलीम भरून वरच्यावरी पाया देई भास्कर त्या चिलिमीच्या विस्तवाची खिळगी पलंगी पडली साची ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूंनी तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची 3 आता विझायाची पाण्या वाचून दयाळा तई समर्थ बोलले वाचे भास्करा अग्नी विझविण्याचे कारण नाही तुला साचे जलमुडीच आणू नको अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी तुम्हा आहे अवगत खरी भगवत गीता साकल्ले त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ ब्रह्मन जाडी अनळ याचा प्रत्यय दाखवा नैन छिंदित श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा जा जा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी आणून बसवी अत्यादरी या जडत्या पलंगास ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावनी ब्रह्मगिरीचा सौव्य पाणी धरिला हात्याने निज करे भास्कराचे शरीर दिप्पाड सशक्त पिडदार तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे
पलंग पेटला चौफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर, हलले मुडी न इतकेही. श्री प्रल्हाद कयाधू सुत, उभा केला अग्नीत. हे लिहिले पुराणात, श्री व्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे. म्हणा माझे कृष्णाजीचे, श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्करासी, मला अनन्या पलंगापाशी. महाराजाच्या अधिकाराशी मी नाही जाणितले. ते न मानी भास्कर, ओढीत आणिले फरफर. उभा केला समोर आपल्या सद्गुरु रायांच्या. नैन दहती पावक, हे खरे करुण दावा वाक्य. ऐसे बोलता महाराज देख, गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत, मी पोट भऱ्या आहे संत. शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा, साच करी शांती धामा. केला खटाटोपरी कामा, गीता शास्त्र शिकवण्याचा. तुला पिसा मी म्हणालो, आता पस्तावा पावलो. मी दाती तृण धरून आलो, शरण तुला अभय दे. शेगावाच्या जनांनी केली समर्था विनवणी. आपण अग्नी पासूनी भय नाही हे खरे. तरी महाराज आमच्या करिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे. म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी. गोसावी झाला हिमफुटी, तो न काही बोलला. लोक विनंती सध्या मान, खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसडून, एक पडही न लागले त्या. अवघाच होता जडला, जो भाग शेष उरला. तो लोकांनी विझविला, साक्ष दावण्या इतरांची. ब्रह्मगिरी पायी लागला, निरभिमान अवघा झाला. स्पर्श होता गंगाजला, मलकोठून राहितेथ. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला. आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभवानी विन न सांगावी गोष्ट पुन्हा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतोनाथ. येणेच आहे झाला घात आपल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर, गोरख गहिनी साचार. ज्ञानेश्वराचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले यती, श्री शंकराचार्य निच्छती. प्रपंची राहून ब्रह्मस्थिती, अनुभविला एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी, हेही ब्रह्म साक्षात्कारी. होऊन गेले भूमीवरी याची चरित्रे आणि मना. उगीच खाया शिरापुरी, भटकू नको भूमीवरी. सारण तया माझारी, एतुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकिला, ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रातकाळीच उठून गेला, कोणा न भेटता शिष्यासह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी. जो तो आला पहावयासी, मड्यात जळालेल्या पलंगाते. हा दासगणो विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारो भाविका भवाब्दित, हेची इच्छे दासगणो. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ अष्टमोऽध्याय समाप्तम्.